सो तर आपण काल लॉजिक बिल्डिंगचा पार्ट बघितला होता आणि आज आपण काय बघतोय, लूप्सचा पार्ट बघतोय. बट हे करत असताना कोडिंग आणि हँड्स ऑन किंवा प्रॅक्टिस जे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये करायचे. ओके. तर आज आपण नवीन टॉपिक घेतोय ज्याच्यामध्ये आहे लूप्स. आता लूप्स का करायचं, तर फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट मी करतोय, लेट्स मी प्रिंट केलं, मला काहीतरी स्टार प्रिंट करायचं, तर मी काय करेल, प्रिंट एफ लिहिलं आणि त्याच्यामध्ये स्टार लिहिल, बरोबर. पण मला ते परत परत करायचंय, म्हणजेच मला 2 वेळा करायचंय किंवा 3 वेळा करायचंय, तर मी काय करणार, परत परत त्याला लिहिणार. बट प्रोग्रामॅटिकली अशा गोष्टी येत असतात किंवा प्रोग्राममध्ये असं खूप साऱ्या बऱ्याच वेळा येतं की जिथं आपल्याला रिपिटिव्ह गोष्टी करायच्यात किंवा रिपिटिव्ह परत परत आपल्याला त्याच त्याच गोष्टी करायच्यात. तर मग रिपिटेशन जिथे येतं तिथं काय येतं, लूप. सुरुवातीला एक स्टार प्रिंट केला, परत मला स्टार पाहिजे, त्याच्यानंतर परत स्टार पाहिजे, त्याच्यानंतर परत स्टार पाहिजे. ओके. तर हा एक एक्झाम्पल झाला की जिथं मला रिपिटिव्ह गोष्टी करायच्या. आता मी तर 4 वेळा केलं काय, 5 वेळा केलं काय, 1000 वेळा केलं तर मला काय लागणार आहे, परत परत तिथं मला या गोष्टी करायला लागणार आहे. ओके. तर आपल्याला स्टार परत परत प्रिंट करायचे म्हणजे काय, रिपिटेशन आलं, तर मग रिपिटेशन आलं तर तिथं फॉर लूप येतो किंवा व्हाईल लूप येतो. ओके. तर नॉर्मल सिम्पल प्रोग्राम करत असताना आपण काय करतो की लूप आतापर्यंत आपण यूज केलाय का, नाही. आपण जस्ट प्रिंट एफ करत होतो आणि जस्ट व्हॅल्यू प्रिंट करून आपण देत होतो. बट मग लूप कधी यूज करायचं, तर त्याचा आन्सर काय की रिपिटेशन. जिथं जिथं रिपिटेशन येतं तिथं लूप्स येतात आणि लूप्समध्ये आयदर फॉर येतो किंवा व्हाईल येतो. ओके. मग फॉर आणि व्हाईलचा वेगवेगळा सिंटॅक्स पण आहे. ओके. फॉर आणि व्हाईलचा वेगवेगळे सिंटॅक्स पण आहेत. बट एक गोष्ट लक्षात घ्यायची की जिथं रिपिटेशन येत आहे, परत एकदा सांगतो की जिथं रिपिटेशन येतं तिथं काय डोक्यात आलं पाहिजे आपल्या, की मला फॉर वापरायचं किंवा व्हाईल वापरायचं. ओके. लूप्स वापरायचे आणि दोन प्रकारचे लूप्स पडतात. तसे अजून एक लूप आहे ज्याच्यामध्ये टू व्हाईल पण आहे. ओके. तर लूप्सचे 3 प्रकार आहेत, फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. ओके. मग हे कसे यूज करायचे, तर प्रोग्रामॅटिकली आपण याचे एक्झाम्पल्स पण बघणार आहोत. बट लूप्स कधी यूज करायचं हे तुम्हाला समजलंय का? नॉर्मल प्रोग्रामिंग मध्ये आपण जस्ट वन लाईन प्रिंट करत होतो, पण तेच तेच काम परत करायचं तर काय करायचं, आपल्याला लूप्स यूज करायचं. आणि मग लूप्स मध्ये किती सब टाईप पडतात, 3. फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. ओके. तर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की एक्सप्लेन द लूप्स इन सी. तर त्याच्यामध्ये तुमचा आन्सर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जिथं रिपिटेशन यूज करतो तिथं आपण लूप यूज करतो आणि we can use multiple loops here like for loop, while loop, on and do while loop. ओके. आणि एक्झाम्पल मी ती एक सिम्पल अंडरस्टँडिंग करण्यासाठी दिलंय की मी स्टार प्रिंट करतोय, त्यानंतर परत स्टार प्रिंट करतोय, त्याच्यानंतर आणखी स्टार प्रिंट करतोय. स्टारच नाही, तुम्ही तुमचं नाव पण घेऊ शकता किंवा स्पेस घेऊ शकता किंवा कुठलं पण. एखादा तुम्ही हॅलो वर्ड प्रिंट केलाय, तो तुम्हाला परत परत करायचा एक पर्टिक्युलर स्टेज पर्यंत 10 वेळा करायचा, 100 वेळा करायचा किंवा 1000 वेळा करायचा, तर त्या ठिकाणी तुम्ही लूप यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर फॉर लूपचा सिंटॅक्स. तर फॉर लूपचा सिंटॅक्स कसा असतो, तर एखादी गोष्ट आपल्याला फॉर लूपमध्ये काय आहे की तुम्हाला सुरुवात आणि एंड दोन्ही पण जर माहीत असेल तर तुम्ही काय यूज करायचंय, फॉर लूप यूज करायचंय. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की एखादी व्हॅल्यू शून्यापासून चालू होती आणि तुम्हाला 10 पर्यंत त्याला प्रिंट करायचं. म्हणजे दोन गोष्टी माहिती आहे, एक शून्यापासून चालू होती आणि 10 पर्यंत संपणार आहे, शून्यापासून चालू होती किंवा 100 पर्यंत संपणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय यूज करायचंय, फॉर लूप. ओके. स्टार्ट आणि एंड हे दोन्ही जर माहित असेल तर आपण काय यूज करतो, फॉर लूप. ओके. आणि व्हाईल लूप कधी यूज करायचं, की मला फक्त एंड माहिती आहे, मला फक्त एंड माहिती, तर त्या ठिकाणी काय करायचं, व्हाईल लूप यूज करायचं. तर दोन लूप्स कसे यूज करायचे हे समजलंय, फॉर आणि व्हाईल. स्टार्ट आणि एंड असेल माहित तर काय यूज करायचं, फॉर. आणि जर फक्त एंड माहिती तर काय यूज करायचं, व्हाईल. ओके. बट यू कॅन अचीव बोथ थिंग्स विथ द बोथ लूप. म्हणजे लेट्स एक एक्झाम्पल घ्या की मला शून्यापासून 10 पर्यंत प्रिंट करायचे, तर ह्या प्रोग्रामचा प्रॉब्लेम स्टेटमेंट यू कॅन अचीव फ्रॉम द फॉर लूप ॲज वेल एज व्हाईल लूप. ओके. तुम्ही जे जे फॉर लूपने करू शकता तेच तुम्ही व्हाईल लूपने करू शकता, इझिली करू शकता. ओके. तर मग
त्याचा सिंटॅक्स कसा असतो. फॉर एक्झाम्पल आता हेच एक्झाम्पल घेऊ की मला प्रिंट करायचंय. त्याच्यामध्ये मला व्हॅल्यू प्रिंट करायची की एका व्हेरिएबल मला ड्राईव्ह करायचा किंवा लूपमध्ये त्या प्रिंट करत जायचं. मग प्रिंट करताना मी काय प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितलं, सिम्पल प्रॉब्लेम स्टेटमेंट काय सांगितलंय, शून्यापासून मला 10 पर्यंत याला प्रिंट करायचं आहे. ओके, शून्यापासून मला 10 पर्यंत प्रिंट करायचं. आता हा काय रे, हा प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये जर तुम्ही विचार केला मला काय प्रिंट करायचं, इंटिजर, मग काय येणार आहे की इंटिजर येणार. ओके, सुरुवात मला माहिती आहे, मग मी इनिशियलाइज करू शकतो का, तर यस करू शकतो. ओके, त्याच्यानंतर मला त्याला प्रिंट करायचंय म्हणजे मी काय वापरणार आहे, प्रिंट एफ. त्याच्यानंतर मला प्रिंट एफ तर वापरणार पाहिजे, इंटिजर आहे म्हणून काय वापरायला लागणार, %d. आणि मी काय करू शकतो, त्याला प्रिंट करू शकतो. ओके, हे झालं नॉर्मल सिंटॅक्स. आता याचं आउटपुट काय येणार आहे रे, कोणी सांगू शकतंय का याचं आउटपुट काय येईल. 0. याचं आउटपुट 0 येईल, बरोबर. बट मला शून्यापासून 10 पर्यंत प्रिंट करायचं, तर मला काय काय करायला लागेल रे, दोन अल्टरनेटिव्ह आहेत. मी याला इनिशियलाइज करायचं, प्रिंट करायचं. ओके, पहिला अल्टरनेटिव्ह. याला मी परत जर इनिशियलाइज केला, लेट से मी त्या आयोनोला काय म्हटलो, परत आधी 0 होता, नंतर सांगितलं 10 आणि नंतर परत प्रिंट केला. आता आउटपुट काय येईल प्रोग्राम मध्ये, 0 आणि 10. 0 आणि 10 येईल, बरोबर, करेक्ट. आता आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये काय की 0 ते 10 मला प्रिंट करायचे, म्हणून मी काय करतोय की प्रत्येक वेळेस याला कॉपी करतोय, व्हेरिएबल इथं प्रिंट करत चाललोय. ओके, म्हणजे 0 झाल्यानंतर 1 प्रिंट कर म्हणतोय, नंतर मी त्याला 2 प्रिंट कर म्हणतोय, नंतर मी त्याला 3 प्रिंट कर म्हणतोय, 4 म्हणतोय, 5 म्हणतोय, 6 म्हणतोय, 7 म्हणतोय, 8 म्हणतोय, 9 म्हणतोय, आणि इथं काय म्हणतोय मी त्याला म्हणतोय प्रिंट कर. आता काय प्रिंट होईल रे, आतापर्यंत आपण कुठंच लूप यूज नाही केलाय, आपण फक्त इनिशियलायझेशन आणि प्रिंट एफ यूज केलेलं आहे, जे आपण ऑलरेडी शिकलो होतो. आता या प्रोग्रामचा आउटपुट काय येईल, 0 ते 10 0 पर्यंत. 0 ते 10 0 to 10 येईल. जर तुम्हाला जर न्यू लाईन पाहिजे असेल तर तुम्ही इथं न्यू लाईन टाकू शकता, बरोबर, प्रत्येक ID नंतर. ओके, ते पण आपण शिकलोय, न्यू लाईन, किंवा टॅब पाहिजे असेल तर /t आपण टाकू शकतो, न्यू लाईन पाहिजे असेल तर /n आपण टाकू शकतो. आता याच्यामध्ये ड्रॉबॅक काय रे, की तुम्हाला प्रोग्रामची लेंथ वाढत चालली आणि तुम्हाला एकच व्हेरिएबल मल्टिपल वेळा त्याला इनिशियलाइज करायला लागतंय, म्हणजे इनिशियलाइज कर, त्याला यूज कर, परत दुसरी व्हॅल्यू त्याला असाइन कर, परत त्याला प्रिंट कर, असं करत करत तुम्हाला खूप साऱ्या वेळा त्याला हे करायला लागतंय. ओके, म्हणजे प्रोग्रामरला प्रोग्रामिंग मध्ये लाईन्स ऍड करायला लागतंय, म्हणजे हे हेक्टिक प्रोसेस आहे. आता इथं 10च दिलंय, पण मला 1000 पर्यंत प्रिंट करायचं असेल तर मला वेळ लागला असता, बरोबर ना, वेळ लागला असता ना आपल्याला. तर समजतंय ना, वेळ लागला असता. 1000 जर मला प्रिंट करायचं झालं तर मला मॅन्युअली सगळं करायला लागलं असतं, वेळ येस लागला सर. असता. हो मग सर. मग आपण डेफिनेशन काय आठवायची, की आपण लूप शिकतोय आणि लूप मध्ये आपण काय सांगतोय की मला ऑप्टिमायझेशन करता येत आहेत, पण कधी की मी जे जे रिपीट करतोय ते मी अचीव करू शकतो. मग तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे की रिपिटेशन आहे तर आपण फॉर लूप यूज करू शकतो का. तर सेम प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे जो विदाऊट लूप यूज करून आपण लिहिला, बट ज्याच्यामध्ये टाइम जास्त लागत होता किंवा प्रोग्रामरला जास्त एफर्ट लागत होते. आता मी फॉर लूप यूज करून लिहितोय सेम प्रोग्राम, इंट ino इक्वल टू 0. ओके, नंतर मी लिहितोय फॉर ino इक्वल टू 0, ino लेस दॅन इक्वल टू 10. ओके, आणि लिहितोय मी ino प्लस प्लस. याला प्लस प्लसला याला काय म्हणतात, युनरी ऑपरेटर. ओके, प्लस प्लसला आपण काय म्हणतो, याला ऑपरेटर म्हणतो. तर हा पण ऑपरेटर मध्ये तुमचा कन्सेप्ट होईल.
प्लस प्लस म्हणजे एखादा व्हेरिएबल आहे आणि त्याला आपण प्लस प्लस म्हणतो किंवा मायनस मायनस म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण पोस्ट इन्क्रीमेंट प्री इन्क्रीमेंट असा कन्सेप्ट असतो. फॉर नाऊ जस्ट फॉर अंडरस्टँडिंग फॉर लूपचा असा सिंटॅक्स असतो. याच्यामध्ये आउटपुट काय येईल रे? 0 to 10 प्रिंट होईल. प्रिंट कसं काय होईल? मी प्रिंट एफ लिहिलंच नाही ना, काहीच नाही प्रिंट 0 to होणार. 10 येईल फक्त, प्रिंट नाही होणार. प्रिंट पण नाही होणार ना, 0 to 10 पण नाही येणार, येणार काहीच नाही, नथिंग. कारण मी प्रिंट एफ लिहिलेलंच नाही. मला जर त्याच्यात नंबर प्रिंट करायचा आहे तर मग मला इथं फॉर लूप मध्ये लिहायला लागणार आतमध्ये सिंटॅक्स. ओके. आता तुम्हाला आउटपुट इथं मिळेल 0 to 10. ओके, समजलंय? जर मी प्रिंट एफ नाही लिहिलं तर काय एक्झिक्यूट नाही होणार आहे. जर प्रिंट एफ लिहिलं तर त्याच्या आतमधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. आणि हे तुम्ही कंपायलेशन वगैरे यूज करून बघू शकता. कंपायलर वरती पण आपलं एक्सेशन प्रॉपर होईल. युनरी ऑपरेटर, टर्नरी ऑपरेटर याच्यावरती पण तुमचं सेशन होईल. प्री इन्क्रीमेंट पोस्ट इन्क्रीमेंट काय असतं याच्यावरती पण सेशन होईल. बट फॉर नाव जस्ट फोकस ऑन द फॉर लूप. ओके, समजलंय? जे आपण वरती अचीव करत होतो की 0 to 10, तेच आपल्याला जर प्रिंट करायचे तर आपण काय यूज केलंय? फॉर लूप. आणि सिंटॅक्स बघा, तर सिंटॅक्स याच्यामध्ये कसा असतो की त्याच्यामध्ये 3 पॅरामीटर्स असतात. पहिला असतो इनिशियलायझेशन. फॉर लूप मध्ये पहिला जो पॅरामीटर तो ऑलवेज इनिशियलायझेशन असतो, म्हणजे सुरुवात कुठून. मी सुरुवातीला सांगितलं होतं की फॉर लूप मध्ये तुम्हाला सुरुवात पण माहित पाहिजे आणि एंड पण माहित पाहिजे. ओके, समजलंय? त्याच्यामुळे ही झाली सुरुवात, इनिशियलायझेशन. त्याच्यानंतर फॉर लूपचा जो सेकंड पॅरामीटर याला आपण काय म्हणतो की कंडिशन. तुम्हाला कुठपर्यंत जायचंय त्याला आपण म्हणतो कंडिशन. ओके, 10 पर्यंत जायचं हे आपलं ठरलं होतं, तर मी काय केलं, कंडिशन टाकली. त्याच्यानंतर मी काय सांगितलं की मला दरवेळेस एकने प्लस प्लस करायचं. ओके, इन्क्रीमेंट. ओके, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट हे आपण इथं लिहू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर मग हा फॉर लूप परत परत फिरतोय. ओके, फॉर लूप कंटिन्युएशन, रिपिटेशन ज्याच्याची म्हणजे आयडेंटिटी आहे. फॉर हा काय लूप आहे, लुपिंग मध्ये चाललाय, परत 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 परत. जी गोष्ट आपल्याला परत परत पाहिजे, रिपिटेटिव्ह पाहिजे, तर ते आपण लूप मध्ये यूज करतो. आता परत एकदा मी सांगतोय की सी लँग्वेजचे जे कन्सेप्ट आहेत तेच सगळ्या लँग्वेज मध्ये आहेत. मग फॉर लूप C++ मध्ये असणार का? असणार. ओके, सिंटॅक्स असाच असणार. जावा मध्ये असणार का? तर असणार. सिंटॅक्स असंच असणार. पायथॉन मध्ये असणार का? असणार. ओके, थोडंसं सिंटॅक्टिकली गोष्टी चेंज होतात, बट कन्सेप्ट जो आहे तो सेम राहतो. म्हणून सी लँग्वेज नीट शिका. सी लँग्वेजचे काही बुक्स मी तुम्हाला सांगितले ते नीट शिका, नोट्स नीट काढा. जर 1 महिना जर तुम्ही दिला तर कोडिंग मध्ये तुम्ही काहीही करू शकता. ओके, 1 ते 2 महिने मला सुरुवातीचे पाहिजेत, ज्याच्यामध्ये असं पाहिजे की मी कुठला पण प्रॉब्लेम स्टेटमेंट फेकला तर यू यू शुड बी एबल टू गिव्ह आन्सर. ओके, आन्सर फक्त द्यायचंच नाहीये तर ते रन पण करायचंय. आजच्या तुम्हाला म्हणजे सेशन मध्ये समजलं असेल की इंटरव्ह्यू मध्ये खूप गोष्टी सोप्या नसतात. म्हणजे जसं आपण इमॅजिन करतो तसं नसतं. कोडिंग हँड्स ऑन आपला असलं पाहिजे आणि ते जर नसेल तर दॅट इज नथिंग, म्हणजे आपल्याला तिथे रिजेक्शन मिळू शकतं. मग आपल्याला जर इंटरव्ह्यू क्रॅक करायचे किंवा चांगल्या MNC कंपनीमध्ये जायचंय तर मग आपल्याला कोडिंग आलं पाहिजे. कोडिंग शिवाय अर्थ नाहीये. ओके, तर आणि कोडिंग कसं येणार त्याच्यासाठी एफर्ट्सच लागतात. त्या गोष्टी आपल्यालाच करायला लागतात. तिथं ChatGPT, जेनीआय किंवा बाकीचे जरी टूल्स किंवा पुस्तकं तुमच्याकडे किती जरी असतील तरी पण त्यांना आन्सर जे आहे तुमच्याकडनं एक्सपेक्टेड असतं. त्याच्यामुळं तुमचा हात तिथं चालला पाहिजे. तुम्हाला तुमचं नॉलेज तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे आणि कॉन्फिडन्स तुम्हाला तिथं दाखवता आला पाहिजे. तर हे जर तुम्ही दाखवलं तर पॅकेजेस पण तुम्ही जसं एक्सपेक्टेड करतात तसं तुम्हाला IT कंपनी आणि पॅकेजेस सुद्धा त्याच्यामध्ये मिळतात. बट नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर सुरुवातीचे 1-2 महिने प्रॉपर फोकस करा. एकदा अभ्यास कसा करायचा, स्टडी कसा करायचा या गोष्टी जर समजल्या तर, आणि सी लँग्वेज जर नीट समजली मेन, तर तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी इजी समजते. तर फॉर लूप समजलंय. 1 to 10 आपण प्रिंट केलं विदाउट फॉर लूप आणि 1 to 10 आपण प्रिंट केलं विथ फॉर लूप. ओके, आणि इझी भाषेत मी तुम्हाला सांगितलं की फॉर लूप कधी यूज करायचं. मला सुरुवात पण माहिती आणि एंड पण माहिती, तर मी काय यूज करणार? फॉर लूप. ओके, तर हे झालं फॉर लूपचं एक्झाम्पल. आता इथं मला शून्यापासून चालू करायचं आणि 100 पर्यंत जायचंय किंवा 1000 पर्यंत जायचंय, तर मला चेंज किती लागणार आहे रे?
कुठं चेंज येईल? 10च्या जागी 100 किंवा 10च्या 1000. जागेवर. करेक्ट, 10च्या जागेवर जस्ट 100 करायला लागणार. जर जो म्हणजे वरच्या प्रोग्राम मध्ये ड्रॉबॅक होता की मला मॅन्युअली ऍड करत जायला लागत होतं, माझे मॅन्युअल एफर्ट्स ऍड होत होते, डेव्हलपर्सला जास्त काम करायला हवं. जर मला फॉर लूप माहित असेल तर मला तो टाइम लागतोय का? नाही. जस्टली क्विकली मी ते करू शकतो विथ जस्ट सम अपडेट. ओके, तर ही फॉर लूपची ताकद आहे. आणि फॉर लूप मध्ये म्हणजे इंडस्ट्री लेवलला सुद्धा ज्यावेळेस कोडिंग केलं जातं तर तिथं पण लूप असतो, तिथं पण असा सिंटॅक्स असतो. म्हणजे बेसिक गोष्टीपासूनच मोठे मोठे सॉफ्टवेअर बनतात. त्याच्यामुळं महत्वाचं आहे की तुम्ही बेसिक शिका. आणि हेच तुम्ही जे म्हणजे रिसेंटली प्रतीक किंवा ऐश्वर्या जे मुलं प्लेस झालेत फ्रॉम द प्रिव्हियस बॅच, तर त्यांच्या इंटरव्ह्यूज मधनं किंवा जो त्यांचा मोटिवेशनल टॉक होता तर त्याच्यामधनं तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. ओके, तर छोट्या छोट्या गोष्टी असतात. पुस्तकात तर सगळंच असतं किंवा युट्यूब किंवा सोर्सेसमध्ये सगळ्या गोष्टी असतातच, बट आपल्याला येणं महत्वाचं आहे किंवा आपण त्या एक्सप्लेन करणं आणि त्या तऱ्हेने एक्सप्लेन करणं. कारण इंटरव्ह्यू हा एक 30 मिनिट 1 आवर 2 आवरचा असतो आणि त्या 1-2 तासांमध्ये तुम्हाला सगळं तुमचं नॉलेज फेकायचं असतं किंवा बाहेर काढायचं असतं. तर मग इथं आपल्याला जर तुम्हाला हँड्स ऑन असेल तरच त्या गोष्टी जमतात. कारण इंटरव्ह्यूअर पण एक्सपेक्ट करतो की तुम्हाला त्या गोष्टी डिटेलमध्ये येत आहेत का. जर डिटेलमध्ये येत नाही, एक्झाम मधल्यासारखं नसतं की एक पर्टिक्युलर 5 मार्कला क्वेश्चन आहे, आपण काहीतरी लिहितो आपल्याला 2-3 मार्क मिळतात. तसं इंटरव्ह्यू मध्ये नसतं की तुम्हाला काहीतरी लिहून चालत नाही, तुम्हाला परफेक्शनच तिथं सांगायला लागतं आणि प्रोग्राम प्रॉपर रन करायला लागतो. ओके, तर इथं आपण काय केलंय आता फॉर लूप लिहिलाय. ओके, बेसिक 1 to 10, 1 to 100, 1 to 1000. ओके, थोडीशी प्रॅक्टिस करा फॉर लूपची. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करा, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सॉल्व्ह करा. ओके, पण फॉर लूप एकदा शिकायचं आहे, असं शिकायचं आहे की तो तुम्हाला कधीच विसरला नाही पाहिजे असं. ओके, तर झालंय फॉर लूप क्लिअर आहे? एनी क्वेश्चन्स फॉर लूप मध्ये? नो सर. नो सर. ओके, हे बेसिक आपण शिकतोय आता, बेसिक कोडिंग. ओके, बट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे बेसिक जरी असलं तरी दॅट इज इम्पॉर्टंट. थोडेसे त्याच्यामध्ये पण कॉम्प्लेक्सिटी, मी लगेच त्याच्यामध्ये जात नाही, थोडासा तुमचा कॉन्फिडन्स वाढू द्या प्रोग्रामिंगचा. त्याच्यानंतर मी अजून तुम्हाला व्हेरिएशन्स दाखवेल की फॉर लूप मध्ये आणखी गोष्टी असतात ज्या डिफिकल्टी असतात किंवा त्या माहीत नसतात स्टुडंटला, आणि तशा पद्धतीचे जरी प्रॉब्लेम्स आले तरी पण वी शुड बी एबल टू सॉल्व्ह दॅट. हा झाला फॉर लूपचं सिंटॅक्स. त्याच्यानंतर व्हाईल. ओके, व्हाईल, व्हाईल पण लूप आहे, तो पण सिमिलर काम करतो. जसं रिपिटेशन आलं, लूपचं जे काम आहे जे फॉरनी गेलं ते सेम व्हाईल करतं. बट व्हाईल मध्ये एकच पॅरामीटर असतो आणि त्याच्यामध्ये कुठला पॅरामीटर असतो की शेवट. मला स्टार्ट नकोय, मला शेवट माहित पाहिजे आणि मग आपण व्हाईल यूज करू शकतो. आता सेम मला करायचंय 0 to 10 प्रिंट करायचंय, तर व्हाईल लूपचा सिंटॅक्स बघा. वरती मी तुम्हाला फॉर लूपचं सिंटॅक्स दाखवलंय, त्याच्यावरती मी विदाऊट फॉर लूपने 0 to 10 मी कसं प्रिंट केलं हे दाखवलंय. ओके, आणि एक जरी छोटा 3-4 लाईनचा कोड जरी असेल तरी पण आपण त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो. त्याच्यामुळं कुठल्या पण प्रॉब्लेम स्टेटमेंट, कुठल्या पण प्रोग्राम आणि कुठल्या पण टॉपिकला असं बघितलं पाहिजे की मी याच्यातून किती टॉपिक शिकलोय, मी याच्यातून किती टॉपिक शिकलोय. आता फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही बघितलं तर 163 लाईन आणि 167 लाईन, याच्यामध्ये 4 लाईन्स आहेत. बट इथं तुम्ही शिकला असाल की हा काय आहे की कीवर्ड आहे, इंट काय कीवर्ड आहे, इथं काय व्हेरिएबल आहे, याला मी काय केलंय असाइनमेंट ऑपरेटर वापरून इनिशियलाइज केलंय. त्याच्यानंतर कोलन वापरलाय, त्याने मी माझा सिंटॅक्स मी काय करतोय क्लोज करतोय, कारण कोलन मला सी लँग्वेजने सांगितलं की कोलन लिहिलं की प्रोग्राम संपतो. त्याच्यानंतर मग मी तर फॉर लूप लिहिलाय. फॉर लूपला किती पॅरामीटर आहे? 3. पहिला जो आहे तो काय इनिशियलायझेशन, ऑलवेज इनिशियलायझेशन. दुसरा जो आहे तो काय कंडिशन. ओके, तिसरा जो आहे तो काय इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ऑपरेटर. आणि त्याच्यानंतर मग फॉर लूपचा सिंटॅक्स चालू होतो ज्याच्यामध्ये महिरपी कंस आपला होतो. ओके, आणि नंतर मग आपण प्रिंट एफ वापरतोय, पर्सेंडी ऍक्सेस स्पेसिफायर त्याच्यामध्ये वापरतोय आणि व्हेरिएबल त्याच्यामध्ये वापरतोय. पर्सेंडी हा इंटिजरसाठी. म्हणजे प्रोग्राम जरी 4 लाईनचा आहे तरी पण मी त्याच्यामध्ये 10 वेगवेगळे नावं तुम्हाला घेतलेत. आयडेंटिफायर घेतलं, कीवर्ड घेतलंय, असाइनमेंट ऑपरेटर घेतलंय, इनिशियलायझेशन घेतलंय, डिक्लरेशन घेतलंय, लूप घेतलंय. ओके, किंवा कंडिशन घेतलंय, तर मग कंडिशनल ऑपरेटर कुठले, लेस दॅन इक्वल टू काय कंडिशनल ऑपरेटर. आपल्या लक्षात आलं पाहिजे की कुठले ऑपरेटर्स आपण शिकलोय. ओके, त्याच्यानंतर इथं इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे, प्लस प्लस.
ओके. तर म्हणजे 4 लाईनचा जरी कोड आहे तरी आपलं बघण्याचं विजन असं पाहिजे की मी याच्यातून काय काय नवीन गोष्टी शिकतो. ओके. आणि हे सुरुवातीला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या लेवलला जर तुम्ही प्रोग्राम बघायला लागला तर तुम्हाला नंतर हजार हजार लाईनचा पण प्रोग्राम तुम्हाला काहीच वाटणार नाही. सुरुवातीला तुमचे कोड आता 4 लाईनचे असू द्या, 5 लाईनचे असू द्या, 10 लाईनचे असू द्या किंवा 20 लाईनचे असू द्या. आतापर्यंत पण तुम्ही तेच केलं असेल, म्हणजे 10 to 20 लाईनचा प्रोग्राम लिहिलाय. बट सी लँग्वेज शिकत शिकत असताना आपण पुढे डेटा स्ट्रक्चर शिकणार आहे किंवा आणखी डिफिकल्टी लेवलच्या गोष्टी शिकणार, तर तिथं आणखी डिफिकल्टी लेवल वाढत चालणार आणि तुमचे जे नंबर ऑफ लाईन्स इन द कोड होणार आहेत तर ते 100, 200, 1000 पर्यंत पण जाऊ शकतात. मग तो कोड आपल्याला समजलं पाहिजे. डोळ्यासमोर जर कोड आला तर समजलं पाहिजे की याचं आउटपुट काय येऊ शकतं. ओके. हा कसा रन करायचा, हा डिबग कसा करायचा, याला व्हेरिएबलची गरज आहे का, याला एवढे व्हेरिएबल घेतले त्याची खरंच गरज आहे का, मी कमीत कमी व्हेरिएबल मध्ये करू शकतो का, मी कमीत कमी लूप्स मध्ये तो प्रोग्राम करू शकतो का. तर हे क्वेश्चन्स तुम्ही विचारले पाहिजे. याच्यामध्ये मी आणखी कमेंट कशा चांगल्या पद्धतीने ऍड करू शकतो, लॉगर्स कसे चांगल्या पद्धतीने ऍड करू शकतो. तर हा विचार तुमचा ऍज अ कोडर किंवा डेव्हलपर आला पाहिजे. ओके. तर हे मला काय सांगायचंय की थिंकिंग जी आहे ती तुमची आत्तापासून चालू ठेवा, तरच तुमचं लॉजिक त्या लेवलला डेव्हलप होईल. अदरवाईज खूप डिफिकल्टीज येतात, लॉजिक डेव्हलप होत नाही आणि लॉजिक डेव्हलप नाही झालं तर कोडिंगला हात चालत नाही किंवा कोडिंग समजत नाही. सुरुवातीला जर तुम्ही तो चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर मग चांगल्या पद्धतीने कोडिंग समजू शकतं. तर छोटे छोटे कन्सेप्ट आहेत बट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर फॉर लूप आपण आज शिकलोय, तसाच मग काय वाईल लूप आहे आणि वाईल लूपने पण मी सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. मला 1 पासून चालू करायचं आणि कुठपर्यंत संपवायचंय, 10 पर्यंत मला प्रिंट करायचं, म्हणजे सेम आउटपुट पाहिजे मला. आता 3 प्रकारे आपण बघितलंय. आपण एक बघितलं की मला नॉर्मल मी प्रिंट केलं प्रिंट एफ वापरून रिइनिशियलायझेशन करून सेम व्हेरिएबलला. दुसरा मी पाहिला फॉर लूपचं सिंटॅक्स. आता मी तिसरं काय बघतोय, व्हाईल लूपचं सिंटॅक्स. ओके. आता सेम आहे इंट आय इक्वल टू 0. ओके. 0 पासनं चालू झाला. मी काय म्हणतोय की मला प्रिंट करायचं, म्हणून मग काय येईल, प्रिंट एफ येईल पर्सेंट डी आणि काय येईल आय एन. ओके. हा प्रिंट होईल. आता काय प्रिंट होईल रे याने काय प्रिंट होईल, 0. फक्त 0 प्रिंट होईल. पण मला आता कुठपर्यंत प्रिंट करायचं, म्हणजे मला शेवट माहिती, 0 पासनं चालू झालाय तो, पण मला काय माहिती, शेवट माहिती. आणि मग त्या ठिकाणी मी काय यूज करतोय, आता व्हाईलची यूज केस मी इथं यूज करतो. जोपर्यंत जोपर्यंत आयनो म्हणजेच तो व्हेरिएबल नॉट इक्वल टू 10 किंवा नॉट इक्वल टू 11 लिहा, कारण 11 पर्यंत जायचे म्हणजे 10 पर्यंत प्रिंट करायचं. जोपर्यंत तो 11 पर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, तो प्रिंट करायचा. आणि प्रिंट करत असताना त्याला तुम्हाला प्लस प्लस करायला लागणार, कारण 0 जो आहे तो ऑलवेज 0च राहणार आहे. ओके. असाच जर प्रोग्राम रन केला तर काय होईल, ऑलवेज कंडिशन तुमची ट्रू होत जाईल आणि प्रोग्राम इनफायनाईट लूप मध्ये जाईल. कारण तुम्ही त्याला कुठं संपवतच नाहीये. दरवेळेस चेक करताय नॉट इक्वल टू 11 आहे, बट त्याची व्हॅल्यू काय 0, म्हणजे ती ऑलवेज ट्रू होती. आणि तो दरवेळेस 0 0 0 प्रिंट करत इनफायनाईट लूप, इनफायनाईट म्हणजे न संपणार, तिथपर्यंत तो जाईल आणि तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होणार नाही. ओके. प्रोग्राम टर्मिनेट होणार. मग हे मी कसं अचीव करू शकतो, तर मी काय करणार, त्याला आयनोला काय करतो, मी त्याला प्लस प्लस करतो. दरवेळेस मी काय करतो, त्याला प्लस प्लस करतो. तर आधी 0 प्रिंट होईल, नंतर मग त्या 0ची व्हॅल्यू 1 होईल, नंतर 1 पण प्रिंट होईल, परत कंडिशन चेक होणार, परत प्लस होणार, त्याची व्हॅल्यू 2 होणार, नंतर परत कंडिशन चेक होणार, कंडिशन ट्रू झाली की तो आत येणार आणि काय होणार, परत प्रिंट करणार, परत प्लस करणार, 3 4 5 7 10, नंतर ज्यावेळेस 11 येईल त्यावेळेस तो चेक करेल आता याची व्हॅल्यू ही आहे का, आणि जर ती आहे तर तो काय होणार, प्रिंट मध्ये जाईल का आतमध्ये, नाही. कंडिशन फॉल झाली की तो बाहेर पडतो, कंडिशन फॉल झाली तो बाहेर पडतो. सेम फॉर लूपच्या केसमध्ये पण तेच होत, जोपर्यंत कंडिशन तुमची मॅच होत नाही तोपर्यंत ते चालत राहणार आहे. ओके. इथं तुमचा 10 येईल, आय नो नॉट इक्वल टू 10. समजलंय, क्लिअर आहे. येस सर.
तर फॉर आणि वाईल हे दोन्ही पण लूप आहेत. सेम गोष्टींसाठी तो यूज होतो आणि आपण याच्यामध्ये प्रिंट करू शकतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे का प्रॉब्लेम स्टेटमेंट? येस सर. Yes, आणि sir. फॉर आज आपण काय शिकलोय? फॉर पण शिकलोय, वाईल पण शिकलोय. ओके, फॉर पण शिकलोय आणि वाईल पण शिकलेलो आहे. तर याची प्रॅक्टिस करा. मी आणखी बाकीचे जे जुने सेशन्स झालेले आहेत तर त्याचे पण फॉर आणि वाईल असे खूप सारे सेशन्स तुम्हाला देईल. तुम्हाला आपलं युट्यूब सोडून दुसरं काहीच बघायचं नाहीये. ओके, आपलं युट्यूब सोडून दुसरं काहीच बघायचं नाहीये. त्याच्यामुळं वेगवेगळे सोर्सेस बघू नका. सी लँग्वेजचा खूप मोठा कोर्स म्हणजे 100 आय थिंक मी म्हणेल की 150 प्लस सेशन्स, प्रत्येक सेशन 1 1 आवर्स आहे. आणि प्रत्येक सेशन मध्ये खूप डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे छोटा छोटा टॉपिक हा खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आणि तो तुमचा इथं पण होतोय, बट यू शुड रेफर दोज स्टडी मटेरियल ॲज वेल. तर VMWचं किंवा युट्यूबचा जे प्लेलिस्ट मधनं कंटेंट तुम्हाला मिळतोय सी लँग्वेजचा, त्याच्यातला प्रत्येक व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्ही बघितला पाहिजे. आय नो की तुम्ही बाकीच्या पण गोष्टी करताय, तुम्ही हे शिकताय, तुम्ही ते शिकताय, बट मला नाही वाटत की तुम्ही जर दुसरा कुठला सोर्स घेताय किंवा बुक्स तुम्ही घेताय किंवा नोटबुक्स घेताय किंवा कॉलेजमधले काही नोट्स घेताय तर त्याच्यातनं तुम्हाला तेवढं बेनिफिट नाही मिळणार जे तुम्हाला आपला कोर्स बघून मिळेल. तर जे जर तुम्ही केलं आणि ते केल्यानंतर मला सांगा की सर आता तुम्ही मला क्वेश्चन विचारा, सी लँग्वेज मधले हे कन्सेप्ट मी केलेत आणि मला आता क्वेश्चन विचारा, मला तो येतोय का? तर मॉक इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा त्या ठिकाणी घेतला जाईल त्या पर्टिक्युलर टॉपिक वरती. आणि थोडासा कॉन्फिडन्स पण बिल्ड करा. म्हणजे दॅट विल बी ओके की सुरुवातीला थोडेसे प्रॉब्लेम्स येतील, बट तुम्ही बोलताय, कम्युनिकेट करताय. कारण कम्युनिकेशन इज अ की. कम्युनिकेशन का महत्वाचं आहे की फक्त तुम्हाला येऊन चालणार नाहीये, तर ते तुम्हाला एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे. तर अपॉर्च्युनिटी खूप आहेत. पण तुम्हाला तुमचं नॉलेज पण दाखवता आलं पाहिजे. म्हणजे टेक्निकली कंपन्यांमध्ये तर याचा यूज होतोच, बट बाकीच्या पण खूप साऱ्या आहेत. नंतर तुम्ही सेट नेट करू शकता, टीचिंग फील्डमध्ये पण जाऊ शकता, क्लासेस फील्डमध्ये जाऊ शकता किंवा कंपन्यांमध्ये जाऊ शकता. कंपन्यांमध्ये पण डेव्हलपमेंट आहे, टेस्टिंग आहे, डेऑप्स आहे, क्लाउड आहे, डेटा सेंटर आहे, ऑटोमेशन आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा कोड केला जातो. तर कोडिंग जे हे वाया जाणार नाही. बट एकदा करिअर ठरवताना हे महत्वाचं आहे की तुम्हाला खरंच कोडिंग येतंय का, आणि कोडिंग जर येतंय तर ते तुम्ही त्या पद्धतीने एक्सप्लेन करताय का. तर म्हणजे मला मेन सांगायचंय काय की प्रॅक्टिस तर कराच, बट त्याच्याबरोबर थोडेसे बाकीचे स्किल सेट सुद्धा सुरुवातीपासूनच वाढवा. कॉन्फिडन्स बोलताना आलं पाहिजे. आणि आपण आन्सर्स वगैरे देताना आपण त्या पद्धतीने बोलतो की एका पर्टिक्युलर टॉपिकवर आपण 10 मिनिटं बोलू शकतो का. आता जसं फॉर लूप वाईल लूप झालं तर मी बोलू शकतो का किंवा मी बोलू शकते का 10 15 मिनिटं मी त्याच्यावरती सांगू शकतो का आणि कॉन्फिडेंटली सांगू शकतो का. सुरुवातीला थोडंसं होईल, बट याची प्रॅक्टिस करा. याचं नोट्स वरती काढणं, एक्सप्लेन करणं, बाकीच्यांना समजावून सांगणं जे तुमच्या सोबत शिकतात. तर अशा पद्धतीने थोड्याफार स्टेप्स घ्या ज्या मी पण माझ्या कॉलेज ग्रुपमध्ये घेतल्या होत्या. आणि त्याचा मला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे हे झालं, फायदा झाला. तर हेच मी प्रत्येक स्टुडंटला पण सांगतो की हे तुम्ही सुरुवातीपासून बिल्ड करा. काही गोष्टी असतात म्हणजे एकदम पहिल्याच याला तुम्हाला सक्सेस नाही मिळणार. आजच्या इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही बघितलं असेल की ऐश्वर्या जी म्हणजे जवळपास 1 2 वर्ष तिचं प्रिपरेशन चालू होतं, बट तिला कुठंतरी मिळालं सक्सेस. बट हे मिळत असताना गरजेचं नाही की ते तुम्हाला फर्स्ट गो मध्येच मिळेल. सेकंड ट्राय मारायला लागेल, थर्ड ट्राय मारायला लागेल, खूप सारे इंटरव्ह्यू द्यायला लागेल आणि कुठं कुठं रिजेक्ट होत होत तुम्हाला नंतर कुठंतरी सिलेक्ट व्हायचंय. बट हे करत असताना जे चॅलेंजेस येणार आहेत तर त्याची सुरुवात जी आहे ती तुम्ही सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे. तर युट्यूब सोडून किंवा जे आपले सेशन्स आहेत ते सोडून दुसरा कुठला सोर्स सुरुवातीला बघू नका. ऍटलिस्ट तेवढं जरी केलं तरी कुणी पण प्लेस होऊ शकतं. हे मी प्रत्येक स्टुडंटला सांगतो की तुम्ही फक्त आपले युट्यूबचे व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये एवढा नॉलेज बेस आहे की फक्त त्याच्यावरती सुद्धा तुम्ही प्लेस होऊ शकता. बट डिटेलमध्ये येणं महत्वाचं आहे. छोटीतली छोटी गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये आली पाहिजे. ओके, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज आपण काय शिकलोय? लूप शिकलोय. आणखी एक लूप आहे डू वाईल लूप. तो पण इझी आहे. जर जसा फॉर तुम्हाला समजतोय तसा वाईल पण समजला आणि डू वाईल पण समजेल. लूप म्हणजे असं काय खूप डिफिकल्ट आहे असं काय नाही.
नंतर याच्या पुढचे पण जे मी प्रोग्राम सांगतोय डेटा स्ट्रक्चर वगैरे जे बिग हंटर्स किंवा चांगल्या कंपन्यांमध्ये विचारले जातात, डीएसए वरती इंटरव्ह्यूज होतात. डीएसए म्हणजे थोडंसं अल्गोरिदम, कोडिंग अल्गोरिदम वरती चालतं, ज्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या फक्त डीएसए वरती क्वेश्चन्स विचारतात, ते छोटे छोटे कन्सेप्ट ते विचारत नाही. तर डीएसए बऱ्याच जणांना येत नाही, फक्त 1% लोकांनाच आयटी मधल्या किंवा जे शिकतात त्यांनाच डीएसए येतं. ते जर आपल्याला यायचं असेल किंवा अमेझॉन, मोठ्या मोठ्या ज्या फ्लिपकार्ट कंपन्या आहेत, तर कॅपजेमिनी वगैरे म्हणजे इन्फोसिस, तर अशा ज्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये जर आपल्याला जायचं तर मग डीएसए आलं पाहिजे. मग डीएसए डायरेक्ट येत नाही, त्याच्यासाठी आधी बेसिक कोडिंग आलं पाहिजे. मग बेसिक कोडिंग कडून ऍडव्हान्स कोडिंग कडे आपल्याला जायला लागतं. बट कोडिंग हे असं म्हणजे एका दिवसात येणारा कन्सेप्ट नाहीये. महिने वर्ष वर्ष त्याची प्रॅक्टिस करायला लागते आणि त्याच्यानंतर ते सगळे येतं. प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा जर ती प्रॅक्टिस मध्ये सुटली तर तुम्ही कोडिंग विसरू शकता. त्याच्यामुळं मी स्वतः कोडिंगची प्रॅक्टिस 10 वर्ष 11 वर्ष जॉब करत असताना सुद्धा मी करतो. आणि रोज मी म्हणजे पुस्तक न बघता किंवा कुठला वेबसाईट न बघता मी कोड करू शकतो कुठल्या पण लँग्वेजमध्ये. तर तेवढी एक्सपर्टीज मी बिल्ड करून ठेवलेली. ओके. कुठला पण कोड जर समोर आला तर तो मला अंडरस्टँड होतो. कारण काय होतं, तर मी तेवढे वर्ष त्याच्यामध्ये घातलेत किंवा त्याच्यातले छोट्या छोट्या गोष्टी मी सुरुवातीला समजून घेतल्या. त्याच्यामुळे मला एरर वगैरे ह्या गोष्टी लगेच समजतात. किंवा मी एखाद्याला कुठं जर आडला तर त्याला मी सांगू शकतो की तुझं इथं चुकलंय, तू इथं हा लूप यूज करायला पाहिजे होता, इथं तुझा सिंटॅक्स चुकलाय. ह्या सगळ्या गोष्टी अशाच येत नाहीत, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक म्हणजे खूप प्रॅक्टिस करायला लागते. तर हे जे बिहेवियर आहे हे सुरुवातीपासूनच तुम्ही स्टुडंट लाईफमध्ये चालू करा, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा हे होईल. म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे हे करण्यापेक्षा अभ्यास कसा करायचा याच्या स्टेप्स माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्या तुम्हाला सिनियर लोकांकडनं समजतील जे त्या फील्डमध्ये काम करतात. ओके. तर थोडंसं त्यांचं सजेशन्स वगैरे पण घ्या. चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आतापासूनच बिल्ड करा आणि त्याच्यातनं आपलं चांगलं करिअर त्याच्यामध्ये होऊ शकतं. थोड्याशा ज्या दुसऱ्या गोष्टी आपण करतोय म्हणजे आपण मूवी बघत असणार किंवा टाइमपास करत असणार किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये आपला टाइम चाललाय, तर त्या गोष्टी थोड्याशा ऑप्टिमाइज करा. त्या गोष्टी कमी करा. कोडिंग वरती फोकस करा, कारण कोडिंग तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळवून देऊ शकतं. वी हॅव सीन मल्टिपल एक्झाम्पल्स ॲज वेल इन द पास्ट. ओके. तर थोडासा टाइम जर नीट फोकस केला, 1-2 वर्ष जर तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय तर नक्कीच चांगली कंपनी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकते. तर त्याच्यासाठी कोडिंगची प्रॅक्टिस महत्वाची आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनच तुम्ही डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तो मार्क माय वर्ड्स, की हे जर करायचंय तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं जायला लागणार आहे. ओके. थोडंसं सुरुवातीला फेल्युअर्स होऊ शकतं आणि यायला पण पाहिजे. फेल्युअर आल्यानंतरच तुम्हाला समजेल की तुम्हाला त्याला ओव्हरकम कसा करायचं किंवा त्याच्यावर काम काय करायचं. जी गोष्ट येत नाही ती शिकायची कशी. तर कोडिंगच्या बाबतीत सुद्धा हेच असतं. मी माझं एक्झाम्पल देताना सुद्धा माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी बोललोय किंवा आत्ता पण बोलतोय की कोडिंग हे मला एमसीएस ला गेल्यानंतर समजलेलं आहे. त्याच्या आधी जर मला समजलं असतं तर मी खूप काही बनवून बसलो असतो आतापर्यंत. ओके. पण मी उशिरा कोडिंग चालू केलंय. उशिरा जरी केला असेल तरी मी त्या गोष्टी ओव्हरकम केल्यात आणि त्याच्यानंतर मी आता चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि मी ते बऱ्याच जणांना गाईड पण करतो. बट तेच आहे की जी चूक झालेली असती तर ती ओव्हरकम करण्याची गरज आहे. तुम्ही फर्स्ट इयर किंवा 12च्या आधी कोडिंग शिकताय किंवा 12 नंतर लगेच कोडिंग शिकताय तर हे दॅट इज व्हेरी वेल अँड गुड. कोडिंग कोणी पण शिकू शकतं. 5वीचा विद्यार्थी सुद्धा जर त्याला चांगल्या पद्धतीने स्टेप्स गाईड केल्या तरी पण तो कोडिंग करू शकतो. ओके. तर हे सगळं आहे म्हणजे प्रॉपर जर मॅथमॅटिक्स थोडंसं माहीत असेल आणि कोडिंगचं सिंटॅक्स वगैरे माहीत असेल तर कोडिंग जर आवडायला लागलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये करू शकता. तर प्रॅक्टिस वगैरे वाढवा. जिथं जिथं प्रॉब्लेम्स येतात तिथं हायलाईट करा की इथं हा प्रॉब्लेम नाही समजला किंवा हा कन्सेप्ट नाही समजला, हा मला कसा समजेल. तर वी वी आर हॅव्हिंग मल्टिपल व्हिडिओज किंवा नोट्स, प्रोग्राम्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तिथं आहेत आणि तुम्हाला दुसरं बाहेरचं काहीच प्रेफर नाही करायचं सी लँग्वेज शिकताना. सी लँग्वेज शिकताना सेटअप, कंपायलेशन्स, एडिटर्स, टूल्स अँड टेक्नॉलॉजीज आपण सगळे अपग्रेडेड सिस्टीम यूज करतोय. ऑपरेटिंग सिस्टीम ज्या ऑर्गनायझेशनला लागतात तर त्या ठिकाणी आपण त्या गोष्टी यूज करतोय. त्याच्यामुळं थोडंसं पण बाहेरचं तुम्हाला मटेरियल रेफर करायची गरज नाही. प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक जो टॉपिक आहे तो वेल डिफाईन्ड युट्यूबला पण मेंटेन्ड आहे
ब्लॉग्स वरती पण मेंटेन आहे DevOpsLover.com वरती, आणि गिटहबला पण मेंटेन आहे इन माय कोडिंग असाइनमेंट्स गिट रेपो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी तो पार्ट एक्सप्लेन केला की कसं बघायचंय, कुठला टॉपिक कसा सर्च करायचा आणि त्याच्यातला कोड कसा शिकून घ्यायचा, किंवा तुम्ही पण कसा मेंटेन करायचा ज्या ज्या तुम्ही असाइनमेंट्स करताय. तर प्रत्येक स्टुडंटच्या मला 1000+ असाइनमेंट्स इन वन प्रोग्रामिंग लँग्वेज या एक्सपेक्टेड आहेत, आणि ते केल्या पाहिजे. जर तुम्ही नाही केलं तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हालाच आहे, की तुम्ही जर हँड्स ऑन जर नाही केला किंवा तुम्ही प्रोग्रामिंग नीट मेंटेन नाही केलं तर तो प्रॉब्लेम नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये जाणवू शकतो, की मी प्रोग्रामिंग मला सांगितलं होतं पण मी केलं नाही, आणि तोच प्रश्न मला इंटरव्ह्यूला आलाय. जर मी केलं असतं तर माझं ते झालं असतं. तर हा हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. तर त्याच्यासाठी लेट्स डू प्रॅक्टिस, थोड्याशा स्टेप्स फॉलो करा. जर फॉलो केले तर ते तुमच्यासाठी जर फक्त प्रोग्रामिंग चांगल्या लेवलला कसं येईल हे त्याच्यामधनं महत्वाचं आहे. तर आज आपण लूप शिकलोय. लूपवरती थ्रू आउट द वीक प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर आपण फंक्शन शिकणार आहे, आणि त्याच्यानंतर आपला 50% सिलेबस संपेल इन सी मध्ये. परत याच्यावरती रिव्हिजन होईल. परत परत आपण थोड्याशा गोष्टी, कोडिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, छोट्या छोट्या अजून प्रॉब्लेम स्टेटमेंट्स, नोट्स त्याच्यामध्ये प्रिपेअर करणार आहे. आणि नंतर 50% आपलं झालं की एक एक्झाम होईल, त्याच्यामध्ये 10 प्रॉब्लेम स्टेटमेंट ज्याच्यामधनं बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला येतील, जो सिलेबस झाला त्याच्यावरती, आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा. ओके, तर सॉल्व्ह करत असताना एक्सपेक्टेशन ऑलवेज आहे की तुम्ही प्रॉपर सॉल्व्ह करताय, सगळं असाइनमेंट्स वगैरे तुम्ही केलंय. जरी नाही केलं तर थोडीशी प्रॅक्टिस करा आत्तापासूनच, कारण जे मी सांगतोय परत परत की सुरुवातीचा टाइम 1-2 महिने जर सी लँग्वेज तुम्ही नीट शिकला तर C++ शिकायला टाइम लागत नाही, पायथॉन शिकायला टाइम लागत नाही, जावा शिकायला टाइम लागत नाही. ओके, आणि एवढे 4-5 जर लँग्वेजेस आल्या तर कुठली पण कंपनी तुम्हाला इझिली इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट करू शकते. ओके, तर कोडिंग वरती आपल्याला फोकस ठेवायचं. थेरोटिकल नॉलेज वरती मी ऑलवेज रेकमेंडेड करत नाही की थेरोटिकल वगैरे आलं पाहिजे. थेरोटिकल वेल अँड गुड आहे, बट प्रोग्राम मधनं त्या गोष्टी तुमच्या दिसल्या पाहिजे. ओके, तर आय होप आजचा टॉपिक क्लिअर असेल की फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप, लूप्स कशासाठी यूज करतात, फॉर लूप कधी यूज करायचा, व्हाईल लूप कधी यूज करायचा, आणि त्यांचा सिंटॅक्स काय. ओके, तर या गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत. आय होप इट्स क्लिअर. क्वेश्चन्स आहेत का कोणाला? तर तिथे while लूप मध्ये आय नंबर